हॅलो, गुड मॉर्निंग सांगली. तर ना इथे रमा उठली होती आणि रमाची उठल्यानंतर मी पहिला मसाज अशी करून घेते. हाताचा तिचा पायाचा छान असा वर्कआउट करून घेते, जेणेकरून ती फ्रेश होते एकदम टवटवीत आणि तिच्या तब्येतीसाठी खूप चांगलं आहे असं आपल्याला डॉक्टरसुद्धा सांगतात. तर इथे ना मी सकाळ-सकाळी हे किचकट काम करत बसले म्हणजे काय विषय झाला माहिती का? अधून ना रिमोट 2 ते 3 वेळा फेकून दिला. 2 ते 3 वेळा रिमोट फेकल्यानंतर त्याचे 2-3 वेळा 2-2 तुकडे झाले. पण आम्ही तो रिमोट पुन्हा एकदा चिटकवला. आता म्हटलं प्लास्टिक आहेच काही तर प्लास्टिकमध्ये छान असं रॅप करून टाकूया म्हणजे कितीही आपटते तेवढं आपटू दे आणि कधी कधी त्याचा बाजार उठवते तेवढा उठवू दे पण जेवढे दिवस टिकेल तेवढं त्या प्लास्टिकमधून टिकेल तरी नाही का. तर अशा हेतूने मी ते रिमोट पॅक करायला घेतलं होतं सकाळ सकाळी अशा प्रकारे मी दोन्ही टीव्हीचा पण आणि सेटअप बॉक्सचा असे दोन्ही प्रकारचे रिमोट मी पॅक करून घेतले. आता हा किती दिवस चालतोय मला पण याची आयडिया अजिबात नाहीये. तर माझं काम होतं एक बाहेर त्यासाठी मी आणि रोहित आणि अदू आम्ही तिघंजणच निघालो होतो मार्केटमध्ये. येता-येता मी थोडंसं सामान आणलं होतं कारण की रमाचं करायचं आहे अन्नप्राशन आणि अन्नप्राशनचं मी इथे डेकोरेशन करताना तुम्ही बघू शकता रमासुद्धा मला म्हणते, "मम्मा तू एकटी कशाला करते? मी पण तुझ्यासोबत करते ना." असं म्हणून ती पण मला ह्याच्यामध्ये मदत करते. तर मदत करतीये की पसारा करते हे तुम्हाला दिसतंयच. त्यासोबतच हे छोटंसं मी असं एक कार्डशीटचा पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर आणि शुभ अन्नप्राशन आर्विका असं लिहिलं आहे. आता हे कसं वाटतं हे प्लीज कमेंट करून सांगा आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा करता येत असतील तर प्लीज गाईज सजेस्ट करा आणि असंच फॉलो करत राहा. बाय.